आपकी अदालतमध्ये वीरेंद्र सहवाग यांच्यावर आरोप आहे की हे खूप हट्टी आहे. तुमच्या आईकडून हे कळलं की जेव्हा 2 वर्षांचे होतात खूप रडायचा आणि जोपर्यंत क्रिकेटची बॅट आणि बॉल हातात नाही मिळायचा गप्प नाही बसायचा. बघा, जेव्हा मी 2 वर्षाचा होतो तेव्हा मला माहित नव्हतं की मी असं काही करत होतो. जर माझ्या आईने असं सांगितलं असेल तर मी करत असेन. कारण एक मूल जेव्हा रडतं तर आईलाच माहित असतं की त्याला कसं गप्प केलं जाऊ शकतं. आणि जेव्हा तो कोणत्या गोष्टीसाठी रडत असतो तर मग गोष्ट दिल्याशिवाय तो गप्प नाही राहू शकत. ती गोष्ट आणणं गरजेचं आहे. मला जो एक किस्सा आठवतोय थोडाफार तो असा होता की मी माझ्या आईसोबत मार्केटमध्ये जात होतो आणि रस्त्यामध्ये एक चष्मेवाला, त्यावेळेस असं असायचं की ते दांडीला चष्मे लावून विकत असायचे. तर तो उभा होता. तर मी त्या चष्म्यासाठी खूप रडलो. तर मग जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझे ताऊजी मला परत घेऊन गेले त्या चष्मेवाल्याकडे आणि मला तो चष्मा घेऊन दिला. त्यात जेवढे पण माझे लहानपणीचे फोटोग्राफ्स आहेत त्या सगळ्यामध्ये तो मोठा काळा चष्मा आहे. तर तेव्हा मी कदाचित 5 किंवा 6 वर्षाचा असेल. तर त्या माझ्या आठवणी आहेत. पण हे जे 2.5 वर्षांच्या आठवणीमध्ये मी बॅट आणि बॉलसाठी रडलो, हे जर ती सांगत असेल तर कदाचित खरंच असेल. पण ती जी हट्ट करायची सवय होती ती आजपर्यंत कायम आहे. बघा, जर हट्ट चांगला असेल तर का नाही करायचा. आता जर हा हट्ट चांगला आहे. हट्ट आहे की तुम्हाला देशासाठी खेळायची इच्छा आहे तर तो हट्ट चांगला आहे. हट्ट असेल की तुम्हाला बॉलरशी धुलाई करत आहात, तो हट्ट चांगला आहे. मग जर खराब हट्ट आहे तर तो मग बेकार आहे. चांगला हट्ट चांगला आता आहे. हे सांगा वाईट हट्ट आहे की चांगलं आहे. हो. सगळे क्रिकेटचे जे एक्सपर्ट्स आहेत ते नेहमी तुम्हाला म्हणत राहिले की भाऊ तुमची स्टाईल थोडी व्यवस्थित करा, काही बॉल सोडून द्या, काही कमी शॉट मारा, पाय थोडे बाजूला करा. पण कधी कोणाचाच सल्ला नाही ऐकला. सर, पण हा तर निरर्थक हट्ट केल्यासारखं आहे. ते निरर्थक बोलणं होतं कारण माझी अशी मान्यता आहे की जर मी क्रिकेट खेळतो आणि मी जो गेम खेळतो ज्यामध्ये मला यश मिळालंय ते माझ्यापेक्षा चांगलं आणखी कोण जाणू शकतं. तर लोक त्यांचे सल्ले देत राहतात, त्यांचं म्हणणं सांगत राहतात, पण चांगला खेळाडू तोच आहे जो तो त्या सल्ल्यांपैकी एक सल्ला आणि आपल्या बॅटिंगमध्ये सुधारणा करतो आणि त्याला आणखी पुढे यश मिळत जातं. तसं की मला खूप सारे सल्ले मिळाले, पण जो मला सगळ्यात चांगला सल्ला वाटला तो श्रीकांत आणि सुनील गावस्कर यांचा होता. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही लोक लेग स्टंपच्या बाहेर राहता आणि तुम्ही बॉलपासून खूप दूर होऊन जातात, त्यामुळे तुम्ही खूप वेळ ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलवर आउट होऊन जातात. तर ते म्हणाले तुम्ही मिडल ऑफवर उभे राहा, तर तुम्ही बॉल जवळ याल तर आणि जास्त रन बनवू शकाल, आणखी जास्त धुलाई करू शकाल. तर तसं मी करायला सुरुवात केली. तर त्यानंतर मी खूप सारे लांब 150, 200 आणि माझ्या मते 6 डबल शतक आणि 2 ट्रिपल सेंचुरी बनवल्या. तर हा एक चांगला सल्ला होता जो मला श्रीकांतजी आणि सुनील गावस्करजींकडून मिळाला. बाकी तर खूप सल्ले होते की पाय फिरव आणि असं कर, बॅट अशी पकड. ते सगळे निरर्थक होते, कारण मला माहित होते की माझी बॅटिंग जी आहे ती यासाठी नाही बनली. माझी बॅटिंग आहे की बॉल बघा आणि मारा. बरेच लोक तर असं म्हणतात की जसं सलमान खानचा तो डायलॉग होता ना की जब मैं अपने आप से कमिटमेंट कर लेता हूं तो अपने आप की भी नहीं सुनता. तर मग सहवागने ठरवलं की या बॉलरला मारायचंय तर मग स्वतःचंही नाही ऐकायचं. बघा, माझं असं म्हणणं आहे की बॉलचं काम आहे बाउंड्रीवर जाणं आणि आम्हा बॅट्समॅनचं काम आहे की त्याला तिथेपर्यंत पोहोचवणं. तर मी तसंच केलं माझ्या बॅटिंगमध्ये की जेव्हा पण मला संधी मिळाली, मला चौकार षटकार मारायची, तर मी मिस नाही केली ती. आणि कसं असतं, जेव्हा मी नवीन ओपनर बनलो होतो तेव्हा माझ्या मनामध्ये भीती होती की फास्ट बॉलिंगची, नवीन बॉलची. तर ती भीती काढण्यासाठी मी मारायला सुरुवात केली की ती भीती कदाचित त्या बॉलर्समध्ये पण यायला हवी. ती फक्त बॅट्समनमध्ये का राहावी, ती गोलंदाजांमध्ये पण यावी ना, यायला पाहिजे. हो, पण एक्सपर्ट्स म्हणतात ना की जास्त मारणं देखील कधी कधी नुकसान करू शकतं. 2003ची ती मॅच लक्षात आहे, 195 वर पोहोचला होता तुम्ही. मग तेंडुलकरने काय सांगितलं होतं तुम्हाला? हो, म्हणजे 195 मी केले एका पूर्ण दिवसात. जेव्हा मी षटकार मारायला गेलो तर 195 मी 200 नाही बनवू शकलो आणि आउट झालो. तर त्याच्या पुढची सिरीज आमची पाकिस्तान सोबत होती. जेव्हा मी सचिन तेंडुलकर सोबत बॅटिंग करत होतो, मी जेव्हा 194 वर पोहोचलो तर त्यांनी मला आठवण करून दिली की तुझे मागच्या वेळी 195 वर आउट झाल्यामुळे आपण लोक टेस्ट मॅच हारलो. तर मेक शुअर की यावेळेस तू आउट नको होऊ 194 वर, 200 आणि 250 बनव, ज्यामुळे आपल्या टीमला जास्त रन बनतील आणि आपण मॅच जिंकू. तर मी तिथे ऐकलं त्यांचं आणि 200 रन मी 1 रनने 3 रनने बनवले. आणि जेव्हा मी 294 वर पोहोचलो तर मी त्यांना म्हटलं की आपण आता कदाचित चांगल्या पोझिशनमध्ये आलो आहोत आणि आता मी षटकार मारूनच 300 बनले.
तर जसं मी म्हटलं की कधी कधी कोणाचं ऐकून घेतलं पाहिजे जर ते तुमच्या चांगल्यासाठी बोलतात. तर त्यावेळेस कदाचित तेंडुलकरांनी माझ्यासाठी चांगलंच म्हटलं असेल की 194 नको आउट होऊ आणि त्यामुळे कदाचित मी 300 रन्स बनवू शकलो. पण गोलंदाजांच्या मनामध्ये मोठी भीती बसली होती. सादिक मोहम्मद जे पाकिस्तानचे ओपनर बॅट्समन होते, त्यांचं एक दिवशी स्टेटमेंट मी ऐकलं की ते म्हणाले की जेव्हा सेहवाग मैदानात उतरतो तर असं वाटतं की कुणी आतंकवादी आलाय. बघा म्हणजे अशा प्रकारच्या कमेंट्स खूप ऐकायला मिळतात, पण आतंकवादीवाली कधी नाही मिळाली. डेंजरस, डिस्ट्रक्टिव्ह, काय ते जल्लाद असं ऐकायला मिळालं, पण आतंकवादी तर मी पहिल्यांदाच ऐकतोय माझ्या क्रिकेट हिस्ट्रीमध्ये. त्यांनी तुमच्या हातून शोएब अख्तरला धुताना पाहिलं असेल ना. हो हो हो, अगदीच अगदीच. ते मला त्रासले पण होते पाकिस्तान, कारण माझी बॅटिंग एव्हरेज जर पाकिस्तान देशातली काढली तर कदाचित 90 किंवा 100ची असेल टेस्ट मॅचेसमध्ये. तर कदाचित म्हणून देखील त्यांनी अशा कमेंट्स दिल्या असतील. मी पण विश करत होतो की आम्ही लोक 2006 नंतर पाकिस्तानसोबत होम सिरीज किंवा अवे सिरीज नाही खेळलो, कारण जर मी पाकिस्तानसोबत 2 सिरीज खेळलो असतो तर 10,000 केले असते मी. कारण आता माझे रन्स 8,586 आहेत. जर त्यांच्या 2 सिरीज झाल्या असत्या तर 400 500 रन जर लावले असते तर आणखी 1000 रन जाऊ शकले असते. पण शोएब अख्तरला तुम्ही फक्त एकट्याने नाही धुतलं, तुम्ही तेंडुलकर कडून सुद्धा झोडपलं त्यांना. बघा जो तो किस्साच असा झाला की जेव्हा तो मला राऊंड द विकेट येऊन बाउन्सर मारू लागला आणि सारखं बोलू लागला की हुक मार. मी कधी लाईफमध्ये माझ्या हुक नाही किंवा फुल शॉट मारले नव्हते आणि माझी स्ट्रेंथ होती. तर मी त्यांना म्हटलं की सचिन तेंडुलकर नॉन स्ट्राईकवर आहेत, तर ते जेव्हा स्ट्राईकवर येतील त्यांना बाउन्सर मार, ते तुला हुक मारून दाखवतील. तर नेक्स्ट ओव्हरमध्ये जेव्हा त्यांची स्ट्राईक आली, त्यांनी बाउन्सर मारला, सचिनने हुक मारला, 6 झाला. तेव्हा मी त्यांना जाऊन बोललो की हे घे, तुझी इच्छा पूर्ण झाली. तर बाप असतो आणि मुलगा असतो. आणि सौरभ गांगुली सांगतात की 325 रन्सचा टार्गेट होता इंग्लंडच्या विरोधात. त्यांच्या मनामध्ये भीती होती की कसं टार्गेट पूर्ण करणार, आणि त्यांनी म्हटलं की सेहवाग शिट्या वाजवत होता. बघा म्हणजे माझं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर दुसरे कसे तुमच्यावर ठेवतील. तर मी खूप कॉन्फिडंट होतो, मला स्वतःवर विश्वास होता की आम्ही लोक इंग्लंडसारखी टीम जर 325 बनवू शकते तर आम्ही तर त्यांच्यापेक्षा खूप उत्तम आहोत. आपले खेळाडू उत्तम आहोत. आम्ही इतके वन डे क्रिकेट खेळत होतो त्यावेळेस की इंग्लंड क्रिकेट खेळतच नव्हती, आणि मी म्हटलं जर विकेट इतकी चांगली आहे की इंग्लंड पहिली बॅटिंग करत असून 325 बनवू शकते, मी म्हटलं आपण हसत बनवू शकतो, म्हणून मी शिट्या वाजवायला सुरू केल्या. पण अजिबात भीती नाही वाटत तुम्हाला? सर म्हणजे भीती कोणत्या गोष्टीची भीती? म्हणजे बॉल लागण्याची भीती वाटत होती सर. म्हणजे बॉल लागू शकत होता. फ्लिंटॉफ जर रागामध्ये आले किंवा हार्मिसन, तर ते मला बॉल मारू शकत होते माझ्या छातीवर किंवा हेल्मेटवर, त्याची भीती होती. पण असं नव्हतं की आम्ही लोक हारू, कारण आम्हाला माहित होतं की इंग्लंड इतक्या वर्षापासून आपल्यावर राज्य केलंय. आता आपली वेळ आहे त्यांच्यावर राज्य करण्याची. तर हे गोरे जे होते एवढ्या काळासाठी आपल्यावर राज्य करून गेले, तर आता आपली वेळ आहे की आपण त्यांच्यावर राज्य करू. तर म्हणून मी राज्य आता करत होता की धुलाई करत होता? मी त्यांचीच पद्धत आत्मसात करतो. जशी त्यांनी आपली धुलाई केली आणि राज्य केलं, तसंच मी त्यांच्यावर धुलाई केली आणि त्यांच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा वन डे मध्ये तुम्ही 219 रन्सची उत्तम खेळी खेळला होतात, जबरदस्त इनिंग होती ती. सुरेश रैना तुमच्या बरोबर खेळत होते. सुरेश रैना म्हणत होते की मी तर घाबरलो होतो तेव्हा, पण वीरेंद्र सेहवाग किशोर कुमारची गाणी गात होते. बघा सर, गाणी गाणं मी गाणी गातो असं एक लॉजिक आहे. कारण जेव्हा तुम्ही कोणतेही काम करायला जात असता तर खूप निगेटिव्ह थॉट्स डोक्यामध्ये येत असतात की त्या निगेटिव्ह थॉट्सपासून कसं वाचावं, कारण तुम्ही जर कुठलेही निगेटिव्ह थॉट्स आले तर तुम्ही आउट होऊ शकता. तर माझ्याकडे पर्याय नव्हता ते काढण्यासाठी की गाणी गात राहा, आणि गाणी गाण्यासाठी तुम्हाला त्याचे लिरिक्स माहिती असले पाहिजे, त्याची टून माहिती असली पाहिजे, त्याची चाल माहिती असली पाहिजे. जर इतक्या गोष्टी लक्षात ठेवाल तर निगेटिव्ह विचारांना जागाच नसली यायला. तर म्हणून जोपर्यंत बॉल येत राहायचे तेवढं मी गाणं गात राहायचो, बॉल येत राहायचा मी मारत आता लोक राहायचो. विचारतायत की कोणतं गाणं गात होतात. माझं फेवरेट गाणं आहे किशोर कुमार यांचं चला जाता हूँ किसी की धुन में धड़कते दिल तराने लिए. अच्छा, मला वाटलं की तुम्ही गात असाल की बचना ए हसीनो अब मैं आ गया. सर ते गाणं पण मी गायलंय. तेही गाणं मी गायलंय कारण जेव्हा हा सिनेमा आला आणि गाणं हिट झालं तर ड्रेसिंग रूममध्ये ती गाणी वाजायची जी हिट होती.
तर जेव्हा हे गाणं चालू होतं तर मला याची चाल याची लक्षात आली, लिरिक्स लक्षात आले आणि आत गेलो. ते गाणं मग गात तुम्ही गात असं खूप तर मजा म्हणत नाही केली. ना की बचना आहे पाकिस्तानी लो मैं आ गया. नाही सर, फक्त पाकिस्तानींना म्हणलं चुकीचं असेल, कारण सगळ्या बॉलर्सचं नाव घेऊ शकत होतो मी त्यावेळेस, की बचना है बॉलरो मैं आ गया हूं. हो, सगळ्यांना लक्षात आहे मेंडिसला ज्या प्रकारे तुम्ही धुतलं होतं त्या श्रीलंका मधली ती इनिंग. भारताचे एकानंतर एक बॅट्समन आउट होत चालले होते. 8 लोक डबल डिजिटवरही नाही पोहोचले. मला त्या मॅचचा एक किस्सा लक्षात आहे. आम्ही लोक 175 वर एक आउट होतो. गौतम गंभीर आधी आउट झाला होता आणि त्यानंतर 184 वर 4 आउट झाले. मग लक्ष्मण बॅटिंग करायला आले. तर जसं लक्ष्मण बॅटिंग करायला आले, तर मी त्यांना म्हटलं, की "लक्ष्मण, तुम्ही मेंडिससोबत खेळणार नाही." तर ते म्हणाले, "का?" तर मी म्हटलं, की "तू ऑलरेडी 4 वेळा आउट झालायस. तुला 5व्यांदा व्हायचंय का?" तर तो खूप हसला तो गोष्ट ऐकून आणि त्याने म्हटलं, की "मी खेळेन. आता मला समजले, की मेंडिससोबत कसं खेळायचंय." आणि ते 5व्यांदा सुद्धा आउट झाले. आणि 6व्यांदा सुद्धा आउट झाले. तर अजूनही लक्ष्मणला कदाचित माहीत नाही, की मेंडिससोबत कसं खेळायचं. तर म्हणून मी त्यावेळेस प्रयत्न केला, की भाई आपली एक चांगली पार्टनरशिप झाली पाहिजे. तर लक्ष्मणला कमी मेंडिसला खेळायला दिलं पाहिजे. पण मेंडिस माझी अशी मान्यता आहे, की मी मेंडिसला चांगल्या प्रकारे पिक केलं. त्याच्या हाताने कोणती डिलिव्हरी तो फेकतो. जेव्हा तुम्हाला हे माहिती पडतं, की बॉलरची की कोणता बॉल तो फेकणार आहे, तर तो खेळण्यासाठी इतकी समस्या नाही होत. पण जेव्हा बॅट्समनला माहीत नाही पडत, की त्याच्या हाताने कोणता बॉल फेकण्यात येणार आहे, तेव्हा कदाचित थोडं अवघड होऊन जातं. कारण तो वेट करतो बॉलसाठी, की विकेटवर टप्पा येईल आणि मग तो रिॲक्ट करेल, तेव्हा ते खूप वेळ कमी असतो. त्यामुळे तो चूक करून बसतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये फास्ट बॉलिंगमुळे तुम्ही खूप त्रस्त राहत होतात. पहिल्या मॅचमध्ये तर अगदीच आउट झाला होतात. त्यावेळेस पण शोएब अख्तर होता पहिल्या मॅचमध्ये. हां, तर ही यामुळेच खेळी त्याची कशी जास्त धुलाई पलटली केली. तुम्ही? तर यामुळेच त्याची जास्त धुलाई केली नंतर जेव्हा तो मला भेटला. एक तर तू मला पहिल्या मॅचमध्ये आउट केलं, तर त्याचा बदला मला घ्यावा लागला. तर जेव्हा मी नवीन टीममध्ये होतो, तर इतकी वेगवान गोलंदाजी मी आयुष्यामध्ये कधीच खेळलो नव्हतो. कारण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त वेगवान बॉलर्स भेटत राहायचे 130, 135. पण मी जेव्हा तिथे पोहोचलो, तेव्हा शोएब अख्तर 145, 150च्या स्पीडने टाकत होते आणि मला पहिल्या बॉलवर त्याने आउट केलं होतं. तर मी जेव्हा पुन्हा गेलो, मी एक आयडिया केली, की ही गोलंदाजी मी कशी खेळू शकतो. एकतर असा फास्ट बॉलर आणणं जो नव्हता किंवा मग मी काय करू, की विकेटला लहान करू. जो गोलंदाज 135 टाकत आहे, तो छोट्या विकेटने टाकेल म्हणजे जिथे 22 गज विकेट असते, तिथे 16 गजची केली. तर त्याचा स्पीड वाढेल म्हणजे 135, 145, 150 होईल. तेव्हा माझा वेळ वाचेल रिएक्शनचा. त्यामध्ये मी माझी बॅटिंगमध्ये सुधारणा करू शकतो. वेगवान गोलंदाजी खेळण्यासाठी यूज्ड टू होऊ शकतो. एकतर मी पद्धत अशी वापरली. दुसरी पद्धत अशी, की मी सिमेंट विकेटवर ना पाणी टाकून द्यायचो आणि त्या ओल्या विकेटवर प्रॅक्टिस करायचो, कारण ज्यामुळे बॉल आणखी स्किट होऊन वेगवान होईल आणि मला खेळण्यामध्ये थोडी मदत मिळेल. अशा पद्धती मी वापरल्या. हे जे पाकिस्तानमध्ये मुलतानमध्ये 309ची इनिंग खेळला होता तुम्ही 100 जे बनवले होते, त्याची हिंमत कुठून आली होती? मारत राहिलात, सोडलंच नाही त्यांना. नाही सर, त्याची हिंमत इथून आली, की मी जेव्हा 100 रन बनवले आणि तर त्यानंतर सचिन तेंडुलकरची बॅटिंग करायला आले आणि मी 2-3 षटकार मारले आणि त्यांनी म्हटलं, की "आता तू काही षटकार नाही मारणार. जर तू आता षटकार मारलास, तर या बॅटने मी तुझी धुलाई करेन." खरं तर मला तेव्हा भीती होती, कारण मी नवीन खेळाडू होतो टीमचा, तर मला होऊ शकतो, की कदाचित सचिन तेंडुलकर खरंच माझी धुलाई करतील आणि ही पण एक न्यूज बनेल. तर मी 100 पासून 294-95 पर्यंत कोणताही षटकार नाही मारला. तर खेळत राहिलो, नॉर्मल कॅच पण सुटले, बनवले तेवढे आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मणचा रेकॉर्ड तोडून टाकला 281चा. तर तेव्हा मला वाटलं, की कदाचित मी 300 रन बनवू शकतो आणि जेव्हा मी 294-95 वर पोहोचलो, तेव्हा मी सचिनजींना म्हणालो, की "भाई, आता मी 295 वर आलोय. आता जर सकलेर मुस्ताफ बॉलिंग करायला आले, तर मी छक्का मारूनच 300 रन्स बनवेन. आउट झालो तरी चालेल, पण मी आता 600 रन्स तर बनवलेत आपण." त्यानंतर सर ती हिस्ट्री झाली. मी षटकार मारला 300 वर आणि 300 रन्स बनवले. सचिन तेंडुलकर नेहमी तुमचे गाइडिंग सोर्स राहिलेत. हो. कारण मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली फक्त सचिन तेंडुलकर यांना बघूनच. कारण 92चा वर्ल्ड कपपासून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्यावेळेस तेंडुलकर एक खेळाडू उगवते सितारे होते. खूप मोठं नाव होतं त्यांचं. तर मी ते टीव्हीमध्ये बॅटिंग करत होते. मी बाहेर टीव्हीच्या त्यांच्यासारखंच कॉपी करत होतो, की ते कसे स्ट्रेट ड्राईव्ह मारतात, कसे बॅकफूट पंच मारतात, कसे फ्लिक शॉट मारतात. तर मी पूर्ण कॉपी करत होतो त्यांची. तर मी असं होतं, की जेव्हा मी कधी भारतासाठी खेळेन, तर मला लोक म्हणतील, की हा दुसरा सचिन तेंडुलकर आहे. आणि असं झालंही माझ्यासोबत. लोकांनी मला कंपेअर पण केलं तेंडुलकरसोबत. पण म्हणजे मी लहान होतो असा विचार केला. पण जेव्हा मी मोठा झालो, मला रिअलाईज झालं, की तेंडुलकर फक्त एकच होऊ शकतो, ज्याच्यासारखं कोणीच होऊ शकत नाही आणि जसं कोणी परफॉर्मन्स दुसरा देऊच शकत नाही. तर मला माझी स्टाईल स्वतः मी बदलली. स्वतः आपलं नाव कमवण्यासाठी माझा गेम चेंज केला. माझी बॅटिंग स्टाईल चेंज केली. स्टॅन्स वॅन्स सगळं चेंज केलं. मग माझं नाव बनवण्यात व्यस्त झालो. पण त्या दिवशी वीरेंद्र सेहवाग तुम्हाला कसं वाटलं जेव्हा तेंडुलकरने असं लिहिलं,
की खूप सारे शॉट्स मी वीरेंद्र सेहवागकडून खेळायला शिकलो. हे तर सर मी मी तुमच्या तोंडून ऐकत आहे. मी कधी तेंडुलकरांच्या तोंडून आर्टिकलमध्ये नाही वाचलं. पण जर असं त्यांनी म्हटलं असेल तर हे माझं सौभाग्य. मी खूप भाग्यवान असेन, की त्यांनी असं म्हटलं माझ्यासाठी, की त्यांनी माझ्याकडून काही शॉट शिकले. पण असा कोणता शॉट तर नव्हताच पुस्तकात, जो सचिन तेंडुलकर नाही खेळू शकले. कारण मी अपरकट खेळणं त्यांच्याकडून शिकलो. माझी पहिली टेस्ट इनिंग साऊथ आफ्रिका विरुद्ध जेव्हा मी बॅटिंग करायला गेलो, आम्ही 60वर 4 आउट होतो. तर तेंडुलकरजी खेळत होते. त्यामधले 60 पैकी 40 रन्स तर त्यांनीच बनवले होते. तर मी जेव्हा पोहोचलो तर त्यांनी मला विचारलं, की "कसं वाटतंय? पोटात गुदगुल्या होतात का?" तर मी थोडासा हसलो. मी म्हणालो, "हो, म्हणजे खूप भीती वाटतेय." म्हणाले, "ये, काय होणार नाही. जास्तीत जास्त आउट होशील, त्यापेक्षा काही होणार नाही जास्त." तर जेव्हा मी आत गेलो, तर मी स्ट्राईक घेतली, 1 रन बनवला. तर मग त्यांनी मला सांगितलं, की "तुझ्यावर फक्त बाउन्सर्स ट्राय करतील आउट करण्यासाठी. तर होऊ शकतं, की तू जसं मी वरून स्लिपच्या वरून शॉट मारत आहे, तसं तू ट्राय करू शकतोस. त्यामुळे चौकार मिळतील." तर त्यांनी 2-3 मारून दाखवले मला. मग मी जेव्हा माझी बॅटिंग आली, तर मी 1-2 मारले. मला कॉन्फिडन्स आला आणि तसंच हळू आमची 300 रनची पार्टनरशिप झाली, ज्यामध्ये 150 त्यांनी बनवले आणि 100 मी बनवले. जे मैदानामध्ये तर सचिन तेंडुलकर त्यांच्यापेक्षा उत्तम खेळाडू कोणी नाहीये. त्यांच्या बरोबर जो प्लेयर असतो त्याची मदत सुद्धा करताना दिसतात. पण मी ऐकलंय जेव्हा पॅव्हेलियनमध्ये जातात, आत रूममध्ये त्यांच्यापेक्षा मस्तीखोर आणखी कोणी नाहीये. 1989 पासून ते क्रिकेट खेळत आहेत. तर कपिल देव गावस्कर नाही, कपिल देवपासून अझरुद्दीन या सगळ्या मोठ्या-मोठ्या प्लेयर्ससोबत ते खेळत आले आहेत. जेव्हा मी पोहोचलो तर ते आमच्यासारखे झाले. जेव्हा ते त्यांच्यासोबत खेळत होते, ते त्यांच्यासारखे होते. तर ही खासियत आहे तेंडुलकरांची, की जो कोणी प्लेयर येतो ते त्यांच्या प्रकारे गप्पा मारायला लागतात. तर त्याला कम्फर्टेबल करण्यासाठी टीमच्या वातावरणाला त्याच्यासोबत मस्करी करायला सुरुवात करतात. त्यांना माहीत होतं, की कोणाची हिंमत नाही, की तेंडुलकरांजवळ जाऊन मस्करी करू शकेल किंवा गप्पा मारू शकेल. तर ते स्वतः यायचे, स्वतः इन्व्हॉल्व व्हायचे. मजा-मस्ती करायचे, ड्रेसिंग रूममध्ये खूप मस्ती करायचे, खूप चेष्टा करायचे. तर खूप चुटकुले देखील ऐकवायचे. तर हा त्यांचा मोठेपणा होता, की ते मोठे प्लेयर असून सुद्धा ते नवीन प्लेयर्ससोबत ॲडजस्ट झाले. त्यांना कम्फर्टेबल केलं, त्यांना गाईड केलं, त्यांना इंटरनॅशनल लेव्हलबद्दल अनुभव दिला, स्वतःचा अनुभव शेअर केला, की तुम्ही कसं इम्प्रूव्ह शकता, आपल्या गेम कसे रन बनवू शकता. तर खूप काही शिकलो आम्ही आणि मी सगळ्यात जास्त त्यांच्याकडून काय शिकलो, की तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये जे आहात ते आहात, पण क्रिकेटच्या बाहेर काय करता, कसं स्वतःला हँडल करता, पब्लिकमध्ये कसं बिहेव करता, कसं ते दुसऱ्यांना आदर करतात, तर त्यांना आणखी जास्त आदर मिळतो. तर ते खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं. मला एक किस्सा त्यांचा आठवतो, की 2003 वर्ल्ड कपमध्ये आम्ही लोक डर्बनमध्ये एक बसमधून उतरत होतो आणि बसमधून उतरल्यावर वरच पूर्ण सिक्युरिटी लावली होती आणि सिक्युरिटीच्या मागे एक मुलगा व्हीलचेअरवर बसलेला होता. तर ते सगळ्यात पुढे बसलेले होते. ते उतरले आणि त्या मुलाजवळ गेले, त्यांना ऑटोग्राफ दिला, फोटो काढला आणि आम्ही 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 पूर्ण लोक मूर्खासारखे असेच तोंड वर करून चालू लागलो. क्रॉस करून. तर हा त्यांचा मोठेपणा होता, की त्यांनी मुलाबद्दल विचार केला आणि त्याच्या जवळ गेले, ऑटोग्राफ दिला, फोटो पण काढला आणि आम्ही सगळे लोक आमच्या जगात शिट्टी वाजवत, कोणी गाणी गात, कोणी काही आणि पुढे जाऊन मॅच खेळायला निघून गेलो. तर हे दर्शवतं, की ते किती चांगले व्यक्ती आहेत आणि किती किती दुसऱ्यांबद्दल विचार पण करतात. तुम्ही म्हणताय की ते एक चांगले क्रिकेट खेळाडू असण्याबरोबर ते एक चांगले व्यक्ती आहेत. जितके महान क्रिकेटर आहेत तितकेच महान हो, व्यक्ती आहेत. आहेतच म्हणजे त्यापेक्षाही खूप जास्त म्हणजे जितके चांगले ते क्रिकेटर आहेत म्हणा, पण त्यापेक्षाही खूप पटीने ते जास्त चांगले व्यक्ती आहेत. आणि वीरेंद्र सेहवाग कसे आहेत ड्रेसिंग रूममध्ये? हे जर मी माझ्याच तोंडाने माझी स्तुती काय करू? जेव्हा दुसरा कोणी क्रिकेटर येईल, इथे बसेल, तुम्ही त्याला प्रश्न विचारा, की वीरेंद्र सेहवाग ड्रेसिंग रूममध्ये कसा आहे? काय आहे? तो काय करतो? कारण मी जेव्हा मॅच बघतो, तेव्हा माझी मॅच बघण्याची दृष्टी वेगळी असते. आणि जे दुसरे मॅच बघतात, त्यांची दृष्टी वेगळी असते. मी बघतो, की यार या बॉलवर चौका मारला असता, पण मिस केला त्याने. या बॉलवर तर षटकार मारू शकत होता, पण मिस केला. सगळ्या संधी मिस केल्या. आम्ही लोक जास्त जोरात रन बनवू शकलो असतो. तर मी या प्रकारे मॅच बघतो. दुसरे बघतात, की यार आम्ही या बॉलवर वाचू शकत असतो किंवा याला थांबवू शकत होतो, याला सोडू शकत होतो. तर ते आपल्या दृष्टीने बघतात आणि बाकी म्हणजे जेव्हा तेंडुलकरजी स्वतः मस्करी करायचे, तर आम्ही थोडं-थोडं त्यांच्यासोबत बोलू लागलो, त्यांच्याशी मस्करी करू लागलो. त्यांचीही मस्करी करत होतो, ते आमची करत होते. तर ड्रेसिंग रूममधलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी गरजेचं होतं, की मस्ती करा तुम्ही. कारण इतकं प्रेशर तुमच्याजवळ तुमच्यावरती असतं, की तुम्ही फील्डवर जातात, परफॉर्मन्सचं, रन बनवण्याचं, विकेट वाचवण्याचं, या पब्लिकमधल्या गोंधळ ऐकण्याचं, मीडियाचं. त्यापेक्षा ड्रेसिंग रूममध्ये मजा करा, कारण जिथे जे होणार आहे ते होणारच आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला सांगतो तुमच्याबद्दल ड्रेसिंग रूममध्ये काय म्हणतात. चांगलंच तर बोलत असतील ना तुमचे सर? जे साथी आहेत ते असं म्हणतात, की जितकी धुवाधार बॅटिंग हे मैदानामध्ये करतात, जितके आक्रमक तिकडे दिसतात, त्याच्या तुलनेत ड्रेसिंग रूममध्ये वीरेंद्र सेहवाग तेवढेच चांगले व्यक्ती आहेत. वाह! म्हणजे तुम्हाला फीडबॅक बरोबर हो. मिळालाय.